नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे हे लक्षवेधी क्रमांक 7. लक्षवेधी क्रमांक 7. वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, देशपातळीवर एक कायदा झाला होता आणि महाराष्ट्राने त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महाराज करायचा निर्णय केला. 25/3/2008 रोजी ज्या पद्धतीनं कर चोरी होणं, मोटार वाहनचं याच्यातल्या चोऱ्या होणं, राज्य उत्पादन शुल्क या सगळ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आणि राज्याच्या तिजोरीला घाटा व्हायचा, त्याच्यामुळे देशाचंही नुकसान व्हायचं. आणि म्हणून त्या काळामध्ये ही आपण पूर्ण बॉर्डरवर आपण एक अद्ययावत अशा पद्धतीची चेकपोस्ट तयार केलेल्या होत्या अध्यक्ष महाराज. पण त्याच्यानंतर कायदा बदलला. आपण वन नेशन वन टॅक्स या परिक्रमात आलो, GST सुरू झाला आणि अनेक राज्यांनी हे सगळे चेकपोस्ट बंद केले. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अनेक राज्यांनी जेव्हा हे बंद केले तर महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे. चेकपोस्टवर ज्या पद्धतीच्या आपल्याला उत्तर दिलं आहे अधिकाऱ्यांनी, म्हणजे तुम्ही दिलं उत्तर, अधिकाऱ्यांनी तुम्हाला दिलं आहे, किती गोंधळ असतो तिथं. तिथं जे दुकानं असतात छोटे छोटे, तिथं त्यांचे सगळे दलाल बसले असतात आणि अक्षरशः त्या ठिकाणी लूट केली जाते. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा अनेक राज्यांनी हे चेकपोस्ट बंद केले, आपण त्याला कॅमेरे लावले तर ते तिकडे पांठेल्यावर नाही लावलेत ना, तिकडे दुकानं बाजूला असतात, त्यांचं ते कार्ड चालतो तिकडे. तर मला असं वाटतं की आपल्याला महाराष्ट्रासारख्या कायदा जोपासणाऱ्या राज्याचं बदनामी, कारण की चेकपोस्टवरून अनेक राज्यातल्या गाड्या आपल्याकडे येतात जातात आणि या पद्धतीची लूट व्यवस्था पोलीस विभाग आणि RTO विभागाकडे आपण करून दिलेली आहे का, हा माझा एक प्रश्न आहे. नाहीतर हे सगळे बाकी राज्यांनी बंद केलेले सगळे चेकपोस्ट आहेत, तशा पद्धतीचं महाराष्ट्र सरकारसुद्धा चेकपोस्ट बंद करेल का? कारण की मी विधानसभा अध्यक्ष असताना याच्या मोठ्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्याच्यावर एक आम्ही तुमचे कमिशनर असतील, सेक्रेटरी असतील, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही हे थोडा काळ आहे, पण तुम्ही पुन्हा त्याचं करार वाढवण्याचं काम चालू आहे. म्हणजे दाल में काला आहे, तुम्हाला म्हणणार नाही पण आहे. पण मी म्हणून आपल्याला सांगतो की हा सगळा जो सावळा गोंधळ चाललेला आहे, वसुली चाललेली आहे, हे थांबवण्यासाठी आपण हे चेकपोस्ट पूर्ण महाराष्ट्राच्या बॉर्डरचे बंद करणार काय? उपाध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाची लक्षवेधी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पाटोळे यांनी आज सभागृहामध्ये चर्चेला आणलेली आहे. 2008 साली तत्कालीन सरकारनं राज्यातील महसूल उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे चेकपोस्ट त्यावेळेस चालू केले होते. परंतु कालांतरानं केंद्र शासनानं असं 2021 साली पहिल्यांदा एक पत्र राज्य शासनाला पाठवलं आणि हे चेकपोस्ट जे आहे ते बंद करावे अशा प्रकारची सूचना केली. परंतु ज्या ठेकेदाराला हे चेकपोस्ट चालवायला दिलं होतं त्याची मुदत जी आहे तो 2033 पर्यंत चालू आहे आणि त्यामुळे संबंधित ठेकेदाराला आपण हे चेकपोस्ट बंद करण्याच्या संदर्भात पत्रव्यवहारही केलेला आहे. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्या विषयावर, जशी आता तक्रार माननीय नानाभाऊंनी केलेली आहे, तशा तक्रारी अनेक चेकपोस्टच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी, त्याचबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्यातले चेकपोस्ट सर्व बंद करावे अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि राज्य शासनानं, नानाभाऊ, पूर्णपणे हा निर्णय घेतलेला आहे की हे चेकपोस्ट पूर्णतः बंद झाले पाहिजेत. परंतु ठेकेदाराची जी मुदत आहे ती 2033-34 पर्यंत असल्या कारणानं त्या ठेकेदारानं पुढल्या कालावधीची जी रक्कम आहे ती रक्कम राज्य शासनाकडे मागवलेली आहे 2024 साली.
अदानी ट्रान्सपोर्ट कंपनीनं हे सगळं चेकपोस्ट घेतलेले असल्या कारणानं 100% त्याचा जो सहभाग आहे तो त्यांचाच त्या ठिकाणी असल्या कारणानं 7,500 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. ते 7,500 कोटी रुपये जर त्यांना आपण दिले तर ते चेकपोस्ट बंद करायला किंवा आपल्या हवाली करायला तयार आहेत. आणि त्यामुळे राज्य शासनानं ही भूमिका तर जाहीर केलेलीच आहे, चेकपोस्ट बंद करावे, परंतु जे 7,500 कोटी रुपये कशा प्रकारे आणि कसे द्यावेत हे वित्त खात्याकडे आमच्या मंजुरीने ती फाईल गेलेली आहे. खरं तर 7,500 कोटी रुपये ही किंमत जास्त आहे आणि त्यामुळे एवढे जास्त पैसे देऊन ते चेकपोस्ट बंद का करावे अशा प्रकारचा सुद्धा संभ्रम वित्त खात्यामध्ये असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे चेकपोस्ट बंद करण्याची ही भूमिका राज्य शासनाची 100% आहे. नाही, 2008 साली करार झालेला आहे. म्हणजे काँग्रेसच्याच काळामध्ये नानाभाऊ हे करार झालेले आहेत आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. परंतु 2008 ते 2033 म्हणजे 25 वर्षाच्या कालावधीसाठी तो करार केला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी पैशाचा भरणा केलेला आहे. सगळे चेकपोस्ट, प्रत्येक चेकपोस्टवर त्यांनी बांधकाम केलेलं आहे. 2024 साली ज्या कंपनीने 2008 साली राज्य शासनाबरोबर करार केला होता त्यांनी अदानी ट्रान्सपोर्ट कंपनीला त्यांचे शेअर्स दिलेले आहेत आणि त्यामुळे ती जी रक्कम आहे जास्त होत असल्या कारणानं माननीय परिवहन खात्याचे मंत्री म्हणून मी स्वतः, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे, पण ती रक्कम जी आहे ती जास्त असल्या कारणानं वित्त खात्याकडे ती फाईल गेलेली आहे. परंतु आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेशी सरकार सुद्धा सहमत आहे, कारण निश्चितपणे अशा अनेक तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झालेल्या असल्या कारणानं त्या बाबतीत सकारात्मक निर्णय राज्य शासन घेईल आणि आपली जी मागणी आहे ती मागणी योग्यच आहे आणि शासनाची सुद्धा तीच भूमिका आहे. एक प्रश्न असा आहे की आता याच्यामध्ये जेव्हा चेकपोस्ट निर्माण केले हे सगळ्या हाय क्वालिटीचे होते. त्याच्यात त्या ड्रायव्हरला झोपायची व्यवस्था, सुविधा सगळं त्याच्यामध्ये अपडेट होतं. आता त्या सुविधा ह्या कॉन्ट्रॅक्टरनी, म्हणजे आता नवीन कॉन्ट्रॅक्टर जो आला मधल्या काळामध्ये त्यांनी शेअर्स त्याचे त्या जुनं जे काँग्रेसच्या काळात दिलं होतं आता अदानीचा आला, तर हा 2033 पर्यंत याचं नव्हतं, हे मुदत वाढवून घेतलेली आहे मधल्या काळामध्ये. ठीक आहे. अदानी आमचं नाही आहे, अदानी पाप आमचं नाही आहे. हां, आमचा राहिला असता तर तो एका मिनिटात पळून गेला असता. अदानी असल्यामुळे सागर आता तुम्ही मला तिकडे मधात नको या, असं तुम्हाला माहीत आहे ना, मी कुठं चालला जाईल, नाही तर मग पुढे दुसऱ्या देशाला गेलं तर तुम्हीच अडचणीत येणार. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये त्या अद्यावत हा शब्द आपण वापरलेला आहे आणि सभागृहाची वेळ 10 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. अद्यावत असं आपल्याला त्याच्यामध्ये मुद्दा ठेवलेला आहे. मी आपल्याला म्हणतो मंत्री महोदय आणि तुमचे कोण अधिकारी आहेत जे याच्यामध्ये झारीतले शुक्र आहेत, मला त्यांना पण घ्या सोबत. आपण काही चेकपोस्टला व्हिजिट करू ना. एक बघा, आपल्या करारामध्ये तुम्ही जो अग्रीमेंटचा उल्लेख केला आणि तो 7,000 कोटी रुपये मागतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो की करारामध्ये ज्या काही गोष्टी आपण तरतूद केलेल्या आहेत त्याचं पालन तो कॉन्ट्रॅक्टर करतो काय, आणि तो कॉन्ट्रॅक्टर करत नसेल तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे. तुम्ही कुठलाही म्हणा, अदानी स्वतः येत असतील तर अदानीला घ्या. आपण चला, मी तुम्हाला सांगतो की जे काही आपण त्या ठिकाणी नियम ठरवून दिलेले आहेत त्याच्यासाठी ज्या व्यवस्था उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे ते तिथं असेल ना, मग तुमचे अधिकारी तुम्हाला माहितीच बरोबर देत नाही आहे. त्या कॉन्ट्रॅक्टचे जे काही नियम आहेत त्याचं सगळं पालनच केलं जात नाही आणि म्हणून त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा अधिकार आपल्याला आहे. उलटे त्याच्याकडून पैसे वसूल करू शकतो आपण. म्हणून मी तुम्ही चला, कुठलाही तुम्ही म्हणा, कुठलाही तुम्ही ठरवा की या दिवशी आपल्याला जायचं आहे, याच्यावर जायचं आहे. तिथं त्या सुविधा नसतील. म्हणून माझं आपल्याला म्हणणं असं आहे की कॉन्ट्रॅक्टच्या अटी न पालन करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला तो 7,000 उलटे त्याच्याकडून पैसे वसूल करता येतं आपल्याला. आणि म्हणून तुमचा जो निर्णय आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की बंद केलं पाहिजे, तर मग त्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी न पालन करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा आपण हे व्यवस्था बंद करणार का, त्याचे टोल बंद करणार का, हा माझा दुसरा प्रश्न. उपाध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानाभाऊंनी जी मागणी केलेली आहे आणि ज्या भावना व्यक्त केलेल्या सभागृहामध्ये त्याच्याशी मी सुद्धा काही प्रमाणात सहमत आहे.
कारण मी स्वतःसुद्धा काही चेकपोस्टवर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूर येथे जात असताना मी स्वतः चेकपोस्टवर गेलो होतो. पूर्णपणे जे निकष आहे किंवा ज्या पद्धतीनं ॲग्रीमेंट झालेले आहे त्या ॲग्रीमेंटचं पालन त्या ठिकाणी होत नाही असं माझ्यासुद्धा निदर्शनास आल्यानंतर मी सुद्धा त्या प्रकरणाची चौकशी केली. मध्यंतरीच्या काळामध्ये नानाभाऊ ज्या मतदारसंघातनं निवडून येतात त्यांच्या खासदारांनी माझ्याकडे पत्राच्या माध्यमातून मागणी केली होती की ते स्वतः चेकपोस्टवर गेले होते आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काहीतरी चाललं होतं. अनेक लोकप्रतिनिधींच्या अशा तक्रारी असल्याकारणानं मी स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी हा तर निर्णय 100% नानाभाऊ घेतलेला आहे की चेकपोस्ट आम्ही बंद करणार, कुठल्याही परिस्थितीत करणार. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला पूर्णतः चेकपोस्ट रद्द करावे असे सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा धोरण आणि राज्य शासनाचं सुद्धा धोरण. पण तरीसुद्धा अशा जर काही तक्रारी असतील, जसं खासदारांनी पत्र दिलं, जसं नानाभाऊंनी सभागृहामध्ये वक्तव्य केलं, ते वक्तव्य खरं आहे हे समजून अशा पद्धतीने जर त्यांची काही तक्रार केली असेल तर त्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे ठेकेदार असू द्या किंवा अधिकारी असू द्या, जर चुकी आढळली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. की या कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्या अटी आहेत त्या अटीचं पालन केलं न जात, त्यांनी सोलापूरचं एक उदाहरण त्यांनी दिलं. अध्यक्ष महाराज, जेव्हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं पालनच करत नसेल तर त्याला रद्द करण्याचा अधिकार आहे. मी अध्यक्ष महाराज, मी विधानसभेत एक प्रश्न उपस्थित केला तर या मुंबईमध्ये आपल्याला काही 7 टोल आहेत. अध्यक्ष महाराज, त्याच्या 7 टोलमध्ये थांबा ना राणेसाहेब असं काय करा, महत्वाचं आहे, जनतेचे प्रश्न आहेत, माझं नाही आहे व्यक्तिगत. 7 टोल आहे अध्यक्ष महाराज. इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, मुंबई शहरातला जो टोलवाला, का मला माहीत नाही टोलवाल्यांना का पाठीशी घालतंय सरकार, त्यांनी काय केलं, त्याला व्यवस्था ज्या पुरवायच्या ते पुरवत नाही. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ते सरकारने सांगितलं की फ्री जाऊ द्या, त्याचे सरकारकडून 4,000 कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरनी घेतले. म्हणजे ते बंद केलं होतं त्या काळामध्ये म्हणून ते घेतले. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई शहराच्या जनतेची लूट केली जाते या टोलच्या माध्यमातून. आता मी हे सांगतोय, मंत्री महोदय मान्य करतात आहे अध्यक्ष महाराज, तुम्ही तिथून आदेश द्या की जेव्हा मंत्री महोदय मान्य करतात की तो ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट तो कोण अदानी असेल, आम्हाला त्याचा काही सुतूक नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की तो कॉन्ट्रॅक्टचं पालन करत नाही आणि मग त्या कराराचं पालन न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा तुम्ही तो रद्द करणार का करार, हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आता. उपाध्यक्ष महोदय, जी भूमिका केंद्र शासनाची आहे, जी राज्य शासनाची आहे, माननीय मुख्यमंत्र्यांची आहे किंवा परिवहन खात्याची आहे, ती जबाबदारी आम्ही झटकत नाही. किंबहुना ॲडव्होकेट गिरीश गोडबोले वरिष्ठ वकील मुंबई उच्च न्यायालय आणि ॲडव्होकेट ढाके फाळकर वरिष्ठ वकील मुंबई उच्च न्यायालय यांनी ह्या संदर्भात आपलं अभिमत व्यक्त केलं आहे की GST मोटर व्हेकल ॲक्ट 2019 आणि रूल्स 167A यामुळे या प्रकल्पाचे उद्दिष्ट जे आहे ते निष्प्रभ झाले आहे. म्हणून शासनाला कन्सेशन ॲग्रीमेंटमधील क्लॉज 16(2) गव्हर्नमेंट टर्मिनेशननुसार करार समाप्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे उपाध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्या बाबतीत बिलकुल साशंकता काही तुम्ही म्हणजे संशय व्यक्त करू नये. आम्ही हे पूर्णपणे चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.